नमस्कार मित्रांनो, मी किरण सूर्यवंशी मित्रांनो आणि एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, आता अपंगांना मिळणार मोफत गाडी. महाराष्ट्र दिव्यांग कल्याण विभागातर्फे जे व्यक्ती अपंग आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला सोलारवर चालणारे म्हणजेच तुम्हाला यामध्ये ई रिक्षा तुम्हाला मोफत भेटणार आहेत. यामध्ये जे व्यक्ती जास्त अपंग आहेत त्यांना प्रथम प्राधान्य यामध्ये दिले जाणार आहे. तर यासाठीचा नक्की ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, यासाठी कोण पात्र आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर तुम्हाला सर्वात प्रथम ई रिक्षा यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ई व्हेकल फॉर्म MSHFDC.co इन हे सर्च करायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता. या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता एम्प्लॉयमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट टू दिव्यांग थ्रू व्हेरियस बिझनेस ऑन एन्व्हायरमेंटली फ्रेंडली ई व्हेकल्स ई कार्ट. यामध्ये तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला खाली रजिस्टर लॉग इन ट्रॅक ॲप्लिकेशन, नंतर खाली इंस्ट्रक्शन फॉर फिलिंग फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये काही इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. हे इंस्ट्रक्शन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. हे इंस्ट्रक्शन वाचण्यासाठी खाली याचीही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान, मोबाईल शॉप, ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता सदर नोंदणी पोर्टल हे दिनांक 3/12/2023 ते 4/1/2024 सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे. नंतर योजनेच्या अटी व शर्ती यामध्ये तुम्हाला अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र किमान 40% असावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणधारक असावा. अर्जदाराकडे दिव्यांगाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. अर्जदार दिनांक 1/1/2024 या अर्थ दिनांकाच्या दिवशी 18 ते 55 या वयोगटातील असावा. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम राहतील. यामध्ये लाभार्थी निवड करताना ज्यास अपंगत्व असलेल्या प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रमांक अतितीव्र दिव्यांग ते कमी दिव्यांग या क्रमाने राहील. तर अशा प्रकारे तुम्हाला काही टर्म्स आणि कंडिशन दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रक्रियेकरिता आपण खालील दस्तऐवज तयार ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो, तुमची सही, जातीचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, निवासी पुरावा, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, UDID प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक पासबुकाचे पहिले पान, अर्जदाराचा प्रतिज्ञापत्रक. नंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे. सूचना वाचणे हे काही तुम्हाला हे कॉमनच आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही टॅप करून ही सर्व इंस्ट्रक्शन तुम्ही वाचू शकता. तर तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर लॉग इन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या ज्या अपंग व्यक्तीचा तुम्ही यामध्ये फॉर्म भरत आहे त्याचा मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आहे. नंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर नसल्यास तुम्ही फॅमिलीमधील कोणाचाही तुम्ही यामध्ये नंबर टाकू शकता. यामध्ये तुम्ही त्या फॅमिली मेंबरचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली सेंड OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंड OTP या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट OTP या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई. यामध्ये तुम्हाला दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठीचा अर्ज. यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम पर्सनल डिटेल्समध्ये तुमची वैयक्तिक माहिती यामध्ये टाकायचं आहे. अर्जदाराचे नाव टाकत असताना सर्वात प्रथम तुम्हाला त्याचे नाव, नंतर त्याच्या वडिलांचे नाव आणि तुमचे सरनेम यामध्ये टाकायचं आहे. सरनेम टाकल्यानंतर तुम्हाला खाली त्या अपंगत्वाचे मदर नेम म्हणजेच त्याच्या आईचे नाव पहिल्यांदा टाकून
त्यांच्या पतीचे नाव यामध्ये टाकून तुम्हाला खाली सरनेम टाकून खाली तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ यामध्ये टाकायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ टाकत असताना तुम्हाला नीट काळजीपूर्वक टाकायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ टाकत असताना जी आधार कार्डवर तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती डेट ऑफ बर्थ यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा यामध्ये A4 साईज फोटो यामध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. यामध्ये फक्त JPG, PNG आणि GIF इमेज यामध्ये तुम्हाला 15 KB ते 100 KB पर्यंत तुम्ही यामध्ये फोटो अपलोड करू शकता. तशाच प्रकारे तुम्हाला यामध्ये खाली तुमची सिग्नेचर 3 KB ते 30 KB मध्ये तुम्हाला यामध्ये तुमच्या फाईलमधून तुम्हाला यामध्ये अपलोड करायची आहे. नंतर तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID असल्यास तुम्हाला यामध्ये ईमेल ID द्यायचा आहे. तुमचा ईमेल ID यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला खाली तुमचे जेंडर यामध्ये निवडायचं आहे. तुमचे जेंडर जर मेल, पुरुष, फिमेल, स्त्री, ट्रान्सजेंडर, ऑदर इतर असाल तर तुम्ही मेल असाल तर मेल, फिमेल असाल तर फिमेल यामध्ये तुम्ही हा अतिरिक्त पर्याय निवडू शकता. नंतर तुमचे रक्तगट यामध्ये विचारले जाईल. जर तुमचे रक्तगट O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह, A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह जे काही रक्तगट असेल ते रक्तगट निवडून खाली तुम्हाला कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमचे जात प्रवर्ग यामध्ये विचारले जाईल. जर तुम्ही जनरल, OBC, SC ST, VJNT, NTB, NTC, NTD, SBC यापैकी तुमचे कोणतीही कास्ट यामध्ये निवडू शकता. तुमची जे काही कास्ट असेल यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली कास्ट सर्टिफिकेट यामध्ये तुम्हाला तुमचा जातीचा दाखला यामध्ये अपलोड करायचा आहे. जातीचा दाखला अपलोड करत असताना तुम्हाला 10 ते 500 KB पर्यंत तुम्ही JPEG, JPG, PNG आणि PDF मध्ये तुम्ही यामध्ये तुमच्या जातीचा दाखला तुम्ही यामध्ये अपलोड करू शकता. नंतर बिझनेस कॅटेगरीमध्ये मित्रांनो तुम्हाला ई-रिक्षा फॉर पॅसेंजर, ई-कार्ट फॉर कार्गो, ई-कार्ट फॉर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल वेंडिंग, ई-कार्ट ऑफ आईस्क्रीम यामध्ये तुम्हाला ई-रिक्षा फॉर पॅसेंजर हा पहिला ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. नंतर तुम्हाला जर ई-कार्ट फॉर कार्गो यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही दुसरा, तिसरा कोणताही ऑप्शन तुम्ही यामध्ये चूज करू शकता. नंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्हाला त्या अपंग व्यक्तीची वैवाहिक स्थिती यामध्ये जर तो अपंग व्यक्ती मॅरिड असाल तर मॅरिड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तो व्यक्ती अनमॅरिड असाल तर अनमॅरिड, विडो असाल तर विडो, जर डिवोर्स झाला असेल डिवोर्स यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही यामध्ये निवडू शकता. नंतर इफ यू आर मॅरिड देन प्लीज प्रोव्हाइड नेम ऑफ द स्पाउस, विवाहित असल्याचे पत्नीचे पूर्ण नाव यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. नंतर नेम ऑफ गार्डियन ऑफ द ॲप्लिकेंट, असिस्टंट, केअरटेकर, अर्जदाराचे पालकाचे सहायकाचे नाव यामध्ये टाकून तुम्हाला त्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट नंबर यामध्ये द्यायचा आहे. नंतर रिलेशनशिप ऑफ गार्डियन विथ द ॲप्लिकेंट, अर्जदाराचे पालकासोबतचे नाते काय आहे यामध्ये वडील, मदर, वाईफ, हजबंड, ऑदर जे काही तुमचे नातं असेल ते यामध्ये निवडून तुम्हाला खाली एज्युकेशनल डिटेल्समध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, अनएज्युकेटेड जे काही शिक्षण झालं असेल ते यामध्ये निवडल्यानंतर तुम्हाला खाली ॲड्रेस डिटेल म्हणजे निवासाचे तपशील यामध्ये आर यू बिंग रजिस्टर ऑफ महाराष्ट्र, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला यस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. असाल तर तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र यामध्ये 10 ते 500 KB JPG, PNG आणि PDF या स्वरूपात तुम्हाला यामध्ये फाईल अपलोड करायची आहे. नंतर त्या व्यक्तीचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तुम्ही त्या व्यक्तीचा सध्याचा पत्ता यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली पोस्ट विचारलं जाईल. यामध्ये पोस्टमध्ये तुम्हाला तुमच्या महाराष्ट्र राज्य डिव्हिजन विभागमध्ये तुम्हाला तुमचे कोकण, पुणे जो काही तुमचा विभाग येईल यामध्ये विभाग निवडल्यानंतर तुम्हाला खाली पोस्ट निवडायची आहे. नंतर ओपन डिस्ट्रिक्ट यामध्ये तुम्हाला खाली तुमचा जिल्ह्याचे नाव यामध्ये टाकायचं आहे. जिल्ह्याचे नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याचे नाव यामध्ये टाकायचं आहे. तुमच्या तालुक्याचे नाव जे काही असेल यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावचे नाव यामध्ये टाकायचं आहे. तुमच्या गावचे नाव यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्याचा पिनकोड यामध्ये टाकायचा आहे. नंतर तुम्हाला पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता यामध्ये द्यायचा आहे. जर कायमचा पत्ता आणि करस्पॉन्डर ॲड्रेस सेम असेल तर तुम्ही सेम ॲज अबाव या ऑप्शनवर तुम्ही टॅप करून यामध्ये पत्ता तुम्ही ॲड करू शकता. डॉक्युमेंट्स ऑफ ॲड्रेस प्रूफमध्ये निवासी असल्याचा पुरावामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वोटर ID, पासपोर्ट, इलेक्ट्रिसिटी बिल,
प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट यामध्ये कोणताही एक जे काही डॉक्युमेंट असेल त्यावर तुम्हाला टॅप करून खाली त्या पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. रेशन कार्ड अपलोड करत असताना 10 ते 500 KB PNG आणि PDF तुम्हाला यामध्ये फाईल अपलोड करायची आहे. नंतर डिसेबल्ड दिव्यांगाची माहितीमध्ये डू यू हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे दिव्यांगत प्रमाणपत्र असेल तर तुम्ही येस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर दिव्यांगाचे सर्टिफिकेट तुम्हाला यामध्ये अपलोड करून UDID नंबर यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे. UDID नंबर यामध्ये टाकून तुम्हाला खाली UDIDचं सर्टिफिकेट यामध्ये अपलोड करून तुम्हाला पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी 40% और मोर दॅन 40% दिव्यांगत प्रमाणपत्र यामध्ये टाकून तुम्हाला टाईप ऑफ डिसेबिलिटीमध्ये तुम्हाला अस्थिव्यंग, कुष्ठरोग, निवारित मुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे जे काही तुम्हाला दिव्यांगाचा प्रकार असेल ते निवडून तुम्हाला खाली आता डू यू हॅव डिसेबिलिटी बाय बर्थ तुम्ही जन्मतच दिव्यांग असाल तर तुम्ही यस आणि नो यामध्ये तुम्ही टॅप करू शकता आणि तुम्हाला तुमची यामध्ये तारीख द्यायची आहे. नंतर तुम्हाला खाली एरिया ऑफ डिसेबिलिटी दिव्यांगत क्षेत्र यामध्ये टाकून तुम्हाला एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये रोजगाराची स्थिती यामध्ये एम्प्लॉय अनएम्प्लॉय नंतर आपण शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळे यांची कर्मचारी असेल तर यस नंतर BPL APL दारिद्र्य रेषेच्या खालील असेल तर तुम्ही ॲन्युअल इन्कम लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न आयडेंटिटी प्रूफ ओळखपत्रामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड रेशन कार्ड वोटर ID आधार कार्ड यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही टॅप करून तुम्हाला यामध्ये ती फाईल अपलोड करायची आहे. नंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये ओळखपत्र क्रमांक आधार कार्ड नंबर नंतर त्या अपंग व्यक्तीचे अर्जदाराचे बँक तपशीलमध्ये खातेदाराचे नाव अकाउंट नंबर बँक नेम IFSC कोड ब्रांच कोड शाखा कोड नंतर तुम्हाला खाली बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची फोटो काढून यामध्ये अपलोड करायचे आहे. नंतर तुम्हाला ॲप्लिकेंट ॲफिडेविट अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक यामध्ये तुम्हाला टू डाउनलोड ॲफिडेविट प्लीज यामध्ये तुम्हाला ॲफिडेविटचे सर्टिफिकेट यामध्ये अपलोड करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये पाहू शकता प्रतिज्ञापत्र यामध्ये तुम्हाला हे लिहून तुम्हाला याची फोटो काढून तुम्हाला PDF मध्ये अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र यामध्ये अपलोड करून तुम्हाला व्हॉट बिझनेस वूड यू लाईक टू डू तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात फूड आयटम मायनर इंडिपेंडेंट बिझनेस ट्रान्सपोर्ट बिझनेस जे काही तुम्हाला यामध्ये बिझनेस करायचा असेल ते देऊन यामध्ये डिक्लेरेशन देऊन तुम्हाला तुमच्या मिस्टर मिसेस सन डॉटर वाईफ ऑफ OBC सर्व यामध्ये माहिती दिसेल. नंतर टर्म्स अँड कंडिशन यामध्ये काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत तुम्हाला ते वाचून खाली योजनेच्या ही सर्व माहिती दिलेली आहे. नंतर तुम्हाला खाली आर द टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्टेबल ह्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला मान्य करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिव्यांग जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला रिक्षासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा होता. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे काही तुमच्या आजूबाजूचे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.